नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 डिसेंबरला स्वामित्व योजनेचा शुभारंभ करणार असल्याची माहिती दिली। देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये डिजिटल पद्धतीने जिल्हाधिकारी ठरवतील त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम होणार आहे। महाराष्ट्राचे सर्व मंत्री, देशातील सर्व मंत्री त्या जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजनेची सुरुवात ही करणार आहेत। नरेंद्र मोदी 12:30 वाजता स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। स्वामित्व योजना म्हणजे खरं तर आपण पाहिलंय की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये राहणारे लोक आहेत। जमिनीवरून वादविवाद, मालकी हक्कावरून वादविवाद, नागरिकांना त्यांच्या मालकीच्या घराचे पट्टे नसल्यानं, प्रॉपर्टी कार्ड नसल्यानं कळत नकळत कोणीही कब्जा करतं। वडिलोपार्जित शेकडो वर्षांची घरं, जमिनी, त्यांचं कार्ड प्रत्येक शेतकऱ्याकडे असलं पाहिजे, यासाठी नरेंद्र मोदी यांनी विचार केला। आधुनिक युगामध्ये आधुनिक डॉक्युमेंट मालकीचं असलं पाहिजे, यासाठी नरेंद्र मोदी यांनी ड्रोनच्या माध्यमातून महाराष्ट्राचं, देशाचं सर्वेक्षण करण्यात आलंय। महाराष्ट्राच्या जवळपास 30 जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। तर 30,515 गावं डिजिटलाइज होणार आहेत, त्यांना प्रॉपर्टी कार्ड्स मिळणार आहेत असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। गाव पातळीवरती नकाशे उपलब्ध करणं, गावठाणातील घराबाबत स्पष्टता येणं, बांधकाम परवानगी देण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड असल्यानं दुसऱ्या कागदपत्राची गरज नाही, मालमत्ता कर लावण्यापासून ते पुढच्या पिढीच्या डॉक्युमेंटेशनसाठी याचा फायदा होणार आहे। यामध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। गावकऱ्यांची आर्थिक पत वाढणार आहे। आज ज्या पद्धतीने डिजिटल कार्ड मिळणार आहे, त्याच माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक पत देखील उंचावणार आहे। गृहकर्ज घेण्यासाठी डॉक्युमेंट मिळेल। केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना घेण्यासाठी तुम्हाला एक ऑथोराइज्ड डॉक्युमेंट मिळेल। एखादी योजना आली तर शेतीचे पैसे, पीक नुकसान भरपाई असेल तर आधार सीडिंग अगदी व्यवस्थित होईल। व्यवसाय करण्यासाठी प्रॉपर्टी कार्डचा फायदा होईल। स्वयंपूर्ण रोजगार, स्वयंपूर्ण गावठाण निर्माण होईल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय। आदिवासी भागामध्ये देखील स्वामित्व योजनेद्वारे दिलं जाणारं प्रॉपर्टी कार्ड महत्त्वाचं ठरणार असल्याचं बावनकुळे म्हणाले। स्वामित्व योजनेतून ग्रामीण महाराष्ट्राला मजबूती देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीनं मी आभार मानतो। जनतेला जनतेचे हक्क मिळवून देण्याचा उपक्रम नरेंद्र मोदी यांनी हाती घेतल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता प्रत्येक गावकऱ्याला प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे। स्वामित्व योजनेचा शुभारंभ आजपासून झालेला आहे। तर मग जसजशी या संदर्भातली माहिती समोर येत जाईल, आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि हा व्हिडिओ देखील तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।